नमस्कार, वर्षा किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी टोमॅटोपासून चटपटीत चटणी। ही चटणी एवढी चविष्ट आणि स्वादिष्ट झालेली आहे, तुम्ही एका चपातीऐवजी 2 चपात्या नक्कीच खाणार। तर चला कशी बनवली ते बघूया। तर सुरुवातीला इथे मी टोमॅटो घेतलेले आहे। तर इथे मी 4 टोमॅटो घेतलेले। टोमॅटो आपल्याला घेत असताना मस्त अशी पिकलेली टोमॅटो घ्यायची। तर हे टोमॅटो आपल्याला आताचे कट करून घ्यायचे आहे। तर इथे एका टमाट्याचे मी असे 2 भाग करून घेते। अशा पद्धतीने मी संपूर्ण टोमॅटो इथे कट करून घेते। आता साइडला मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि जे कट केलेले टोमॅटो आहे ते आपल्याला हे अशा पद्धतीने पॅनमध्ये घालायचे आहे, म्हणजे टोमॅटो हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण टोमॅटो पॅनमध्ये घालते। हे टोमॅटो आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफवून घ्यायचे। तर इथे मी गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे टोमॅटो आपल्याला 2 ते 3 मिनिट वाफवून घ्यायचे। 2 मिनिटांनंतर बघूया तर तुम्ही बघू शकता हलकेसे आपले टोमॅटो हे वाफलेले आहेत। आता आपण त्याला दुसऱ्या साइडने सुद्धा अशाच प्रकारे वाफवून घेऊया। तर मी एका चिमट्याच्या सहाय्याने संपूर्ण टोमॅटो असे उलटे करून घेते। आता यामध्ये आपल्याला 7-8 लसूण पाकळ्या घालायच्या आहे। तर लसूण पाकळ्या मी या साला सकट घातलेल्या, यामुळे चटणी ही आपली खूप छान अशी चविष्ट होते। लसूण पाकळ्या घातल्यानंतर परत 2 मिनिट मी हे अशा पद्धतीने इथे वाफवून घेते। आता परत टोमॅटो आपल्याला परत उलट्या साइडने करून घ्यायची आहे, म्हणजे त्यातील वरची साल आपल्याला संपूर्ण अशी काढून घ्यायची आहे। ते एका चिमट्याच्या सहाय्याने मी टोमॅटोची वरील जी साल आहे ती संपूर्ण अशा पद्धतीने काढून घेते। यामध्ये आपण लसूण सुद्धा वाफवून घेतला, त्यामुळे ही चटणी खूप अशी चवदार होते। आता अशा पद्धतीने मी संपूर्ण साल अशी काढून घेते आणि चम्मचच्या सहाय्याने आपल्याला त्याला असे थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहे। आता हे टोमॅटो आपल्याला गार होऊ द्यायचे आहे आणि गार झाल्यावरच आपल्याला ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। तिथे आपले टोमॅटो गार झालेले आहे। आता आपण ते मिक्सरला फिरून घेऊया। तिथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं। आता जे वाफवून घेतलेले संपूर्ण टोमॅटो आणि लसूण आहे ते आपण मिक्सरला फिरून घेऊया। तिथे मी संपूर्ण टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि मिक्सरला असं 1 ते 2 वेळा फिरून घेते। तिथे आपले संपूर्ण टोमॅटो वाटून झालेले आहे, ते मी एका बोलमध्ये काढून घेते। आता यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा हा अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे। चॉपरमध्ये छान असं बारीक होतो। नंतर त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या सुद्धा मी बारीक कट करून घातलेल्या आहे। थोडासा कोथिंबीर आपल्याला यामध्ये बारीक कट करून घालायचं आहे। त्यानंतर इथे मी 1.5 पडी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं, त्यामध्ये आपल्याला जिरं, राई, कढीपत्ता, 2-3 मी इथे लाल मिरच्या कट करून घेतलेल्या आहे त्या घालायच्या। त्यानंतर इथे मी 1.5 चम्मच लाल मिरची पावडर घालते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात आणि थोडीशी इथे आपल्याला हळद घालायची आहे। आता मस्त अशी कडकडीत खमंग फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे। हे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर त्याला आपल्याला असं चम्मचच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं आणि मस्त अशी खमंग फोडणी आपण यामध्ये आता घालूया अशा पद्धतीने। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं यामध्ये मी चाट मसाला घालते, म्हणजे चटणी ही आपली मस्त अशी चटपटीत लागते। आता हे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर छान असं हे संपूर्ण साहित्य मी एकजीव करून घेतलेलं। त्यानंतर आपल्याला यामध्ये एक लिंबू पिळून घालायचं आहे। लिंबू पिळून घातल्याने चटणीलाही खूप छान अशी मस्त आंबट तिखट अशी चव येते। जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 चम्मच साखर घातली तरी सुद्धा चालेल। तर मस्त इथे आपली चटपटीत आंबट तिखट चटणी तयार झालेली आहे। ही चटणी फार चविष्ट लागते, चपातीसोबत तर एक नंबर लागते। तुम्ही नक्की अशी चटणी करून बघा, एका चपातीऐवजी 2 चपात्या तुम्ही नक्कीच खाणार। ही चटणी एवढी चवदार होते तर हप्त्यातून माझ्याकडे ही चटणी 2-3 वेळा नक्कीच बनवली जाते आणि चपातीसोबत तर तुम्ही खाऊन बघा, खरंच खूप छान लागते, खूप स्वादिष्ट झालेली आहे। तर एकदा नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असे साधे सोपे रेसिपी तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल। आणि साईडला असलेला बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर चला आजची किचन टिप बघूया। भेंडी शिजवताना भाजीमध्ये 1 चमचा दही घाला, म्हणजे भाजी चिकट होणार नाही। तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये। तोपर्यंत